डियर स्टुडंट्स, सो फ्रायडेला आपलं एक टेस्ट कंडक्ट झाला होता ट्रिग्नोमेट्रीचा. तर स्कोर्स ऑनेस्टली बोलू तर स्कोर्स एकदम अनएक्सपेक्टेड आहेत. जेवढे एक्सपेक्टेड स्कोर्स आहेत त्या एक्सपेक्टेशनला तुमचे स्कोर नाही आलेत. तर तुम्हाला कुठं ना कुठं थोडं मेहनत करावं लागेल ट्रिग्नोमेट्रीवरती. लाईक ट्रिग्नोमेट्रीमध्ये लाईक एक सांगू तर भरपूर स्टुडंट्स ट्राय पण करत होते ट्रिग्नोमेट्रीचे क्वेश्चन सॉल्व्ह करायला, पण त्यांच्याकडनं झालं नाही. द ओनली रिझन कॅन बी दॅट फॉर्म्युलाज आर नॉट क्लिअर. मी तुम्हाला जेव्हा जेव्हा ट्रिग्नोमेट्री स्टार्ट करतोय तेव्हा तेव्हा सांगितलेले की ट्रिग्नोमेट्री इज ऑल अबाउट फॉर्म्युलाज. अनलेस अँड अंटिल यू डोंट नो द फॉर्म्युलाज यू कॅनॉट सॉल्व्ह अ सिंगल क्वेश्चन इन ट्रिग्नोमेट्री, राईट. तर आधी तुम्हाला हे फॉर्म्युलाज एकदम पाठ पाहिजेत. मी क्लासरूममध्ये तर तुमच्याकडनं करून घेतले, पण हे रिवाईज करणं खूप गरजेचं आहे. एक जरी प्लसचं मायनस झालं तरी पूर्ण क्वेश्चन रॉंग होतोय, बरोबर. तर तुम्हाला हे क्वेश्चनचं एवढं प्रॅक्टिस करायचं आहे, फॉर्म्युलाजचे एवढे प्रॅक्टिस करायचे आहेत की आपले कोणतेही क्वेश्चन रॉंग झालेच नाही पाहिजे. आणि पेपर जर तुम्ही बघितलं, दॅट वॉज नॉट टू इझी, दॅट वॉज नॉट टू हार्ड, दॅट वॉज अ मॉडरेट पेपर. सो ज्या स्टुडंटचं प्रॅक्टिस होतात त्याला तर आरामात हे सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करता आलं पाहिजे होता. ठीक आहे, तरी चला एकदा सोल्युशन डिस्कस करू. आणि समजा तुमच्याकडनं एखादा क्वेश्चन रॉंग झाला असेल, आता त्याचं सोल्युशन डिस्कस करताना फक्त बघून काढू नका, त्याला आपल्या बुकमध्ये न बघता सॉल्व्ह पण करून काढायचं. ठीक आहे. सो दीज आर दी फॉर्म्युलाज. आधी मी फॉर्म्युलापासून सुरू करतोय, तर तुम्हाला फॉर्म्युलाज माहिती पाहिजेत, बरोबर. याला पण कंपाऊंड अँगल फॉर्म्युलाज असं म्हणतो, बरोबर. साइन ए प्लस बी काय आहे, साइन ए मायनस बी काय आहे, कॉस ए प्लस बी. कॉसमध्ये फक्त साईन चेंज होतो आणि आपण कॉस कॉस साइन साइन असं लिहितो, बरोबर. टॅन ए प्लस बीमध्ये काय, टॅन ए प्लस टॅन बी अपॉन 1 मायनस टॅन ए टॅन बी. ठीक आहे, हे सगळं फॉर्म्युलाज एकदा गो थ्रू करा. ठीक आहे. डबल अँगल फॉर्म्युला तुम्हाला माहिती पाहिजे. भरपूर क्वेश्चनमध्ये डबल अँगल फॉर्म्युलाचं पण आपण ॲप्लिकेशन केलेलं आहे. ट्रिपल अँगल फॉर्म्युला पण तुम्हाला माहिती पाहिजे, बरोबर. तर डबल अँगल फॉर्म्युला जसं की साइन टू थिटा आणि कॉस टू थिटा आपण टॅनच्या फॉर्ममध्ये पण लिहू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर वी हॅव द फॅक्टरायझेशन फॉर्म्युला. सो दीज आर कॉल्ड एज अ फॅक्टरायझेशन फॉर्म्युला. राईट. दोन ट्रिग्नोमेट्रिक म्हणजे साइन आणि साइनमध्ये समजा सम असेल तर आपण त्याचं प्रॅक्टमध्ये आणू शकतो. डी फॅक्टरायझेशन फॉर्म्युला. अज्युम करतोय की सगळे फॉर्म्युलाज तुम्ही गो थ्रू केलेत, सगळे फॉर्म्युलाज तुम्ही रिवाइज केलेत आणि आपण आजचा व्हिडिओचा स्टार्ट करूयात. सो सगळ्यात पहिलं क्वेश्चन बघा बरं काय सांगितलंय. कॉस एक्स मायनस साइन एक्स इज इक्वल टू रूट टू साइन. इथं पुढं काहीतरी आपल्याला शोधायचं आहे. ठीक आहे. सो व्हॉट दे आर सेइंग, सो कॉस एक्स मायनस साइन एक्स आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. आणि आपल्याला राईट हँड साईडमध्ये काहीतरी हिंट दिले की रूट साइन, आणि मग त्याच्या पुढं काय आहे या चारपैकी या तीनपैकी याच्या पुढं साइनच्या पुढे काय असणार आहे ते आपल्याला गेस करायचं आहे. ठीक आहे. सो लेट्स स्टार्ट सॉल्विंग दिस क्वेश्चन. सगळ्यात आधी आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे. काय फॉर्म्युला माहिती आहे बघा. फॉर्म्युला तर आपण पुढे लावूयात, पण आपल्याकडे फक्त एवढंच माहिती आहे. वी ओनली नो दिस मच, कॉस एक्स मायनस साइन एक्स. याला आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. पण राईट हँड साईडकडे काय दिसतो, मला रूट टू दिसतोय. तर रूट टू आहे, तर आपण एक काम करू, याला आपण मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय रूट टू असं सांगू. ठीक आहे. मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय रूट टू. सो हे काय बनणार, रूट टू ब्रॅकेटमध्ये 1 बाय रूट टू कॉस एक्स मायनस 1 बाय रूट टू साइन एक्स. सिम्पली काय केलंय आपण, फक्त 1 बाय रूट टूने त्याला मल्टिप्लाय अँड डिवाइड केले. वी नो आपल्याला माहिती आहे 1 बाय रूट टू म्हणजे साइन पाय बाय 4. आठवतं का तुम्हाला साइन 45. साइन 45ला आपण 1 बाय रूट असं लिहू शकतो. अँड मला माहीत असेल कॉस 45 म्हणजे कॉस पाय बाय 4ला पण आपण 1 बाय रूट 2 असं लिहू शकतो. तर आपण 1 बाय रूट 2ला सिम्पली साइन पाय बाय 4 आणि परत इथं 1 बाय रूट 2ला कॉस पाय बाय 4 असं लिहू शकतो. ठीक आहे. सो याला थोडं मॉडिफाय करूयात. रूट 2 ब्रॅकेटमध्ये आता हे 1 बाय रूट 2ला मी काय लिहू, साइन पाय बाय 4 लिहितो. साइन पाय बाय 4 मी असं लिहितो आणि पुढे तर कॉस एक्स आहेच. साइन कोणता, मायनस साइन. 1 बाय रूट 2ला मी कॉस पाय बाय 4 लिहितो. आता सो मी आता कॉस पाय बाय 4 लिहितो टू साइन एक्स आहेच. ठीक आहे. आता हे तुम्हाला कोणत्या फॉर्ममध्ये दिसतोय, साइन कॉस साइन, बरोबर. इथे एक फॉर्म्युला बसतो ना आपल्याकडे, बरोबर. सो रूट 2ला जर तुम्ही बाहेरच ठेवलं, सो इथे एक फॉर्म्युला बसतो साइन मायनस बी, बरोबर. व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर साइन ए मायनस बी, साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी, बरोबर. साइन ए मायनस बीच्या फॉर्ममध्ये आहे. तर साइन म्हणजे काय, पाय बाय 4 मायनस बी, बी म्हणजे काय, बरोबर. सो इथं आपल्याकडे काय येतोय, रूट टू साइन पाय बाय 4 मायनस एक्स. सो दिस इज आवर फायनल आन्सर.
आहे का ऑप्शन π/4 मायनस एक्स साईन हां, ऑप्शन सी इज द राईट आन्सर. मी असं विचार केला का रे की आपण इथं साईन π/4च का लिहिलं, तर कॉस π/4च का लिहिलं. आता मी साईनच्या ठिकाणी साईन π/4 म्हणजे 1/√2 अँड कॉस π/4 म्हणजे पण 1/√2 ना. आता साईनच्या ठिकाणी मी कॉस पण लिहू शकलो असतो आणि कॉसच्या ठिकाणी मी साईन पण लिहिलं असतं. तुम्ही लिहिताल पण फॉर्म्युला चेंज होईल. तर जर तुम्ही असं लिहिलं कॉस π/4 कॉस एक्स मायनस साईन π/4 इंटू साईन एक्स, हे काय बनणार, √2 तर बाहेर होताच, काय लिहू शकतो आपण कॉस π/4 प्लस एक्स. आपल्याला कॉस नाहीच पाहिजे ना, तुम्ही समजून घ्या, आपल्याला कॉस नाहीच पाहिजे ना. क्वेश्चनमध्ये काय सांगितलं आपल्याला, साईन सांगितलं ना. तुम्ही तर कॉस π/4 ठेवू शकत नाही, पहिली गोष्ट, ठीक आहे, हे समजून घ्या. कारण क्वेश्चनमध्ये आपल्याला साईन पाहिजे, हे तुम्ही समजून घ्या. तर एक स्टुडंट मला विचारत होता आजच की आपण इथं साईन π/4 ठेवलं तर आपण इथं कॉस π/4 का नाही ठेवलं. अरे कॉस π/4 आपण ठेवलं ते फॉर्म्युला चेंज होतो ना. समजलं का सगळ्यांना पहिलं क्वेश्चन. So the first question is clear, then we can go to the second question. सेकंड क्वेश्चन काय बघा बरं, साइन 90 प्लस ए, हे बघा इथं पूर्ण अलाइड अँगलचं कन्सेप्ट आहे. हे पूर्ण फुल टू फुल काय अलाइड अँगल्स. सो तुम्हाला माहीतच असेल ASEC ऑल सायन्स टीचर्स आर क्लेवर, बरोबर. अँगल्स लिहितो आपण 0, π/2 म्हणजे 90, पाय म्हणजे 180, 3π/2 म्हणजे 270 अँड इथं 2π वगैरे येतो, ठीक आहे. तर ऑल आर पॉझिटिव्ह, हिअर ओनली साइन अँड कोसिक इज पॉझिटिव्ह, हिअर टॅन अँड कॉट इज पॉझिटिव्ह अँड हिअर कॉस अँड सेक इज पॉझिटिव्ह, हे आपल्याला माहिती आहे, बरोबर. आता आपण एक टर्म्सला इथं स्प्लिट करून लिहू शकतो, ठीक आहे. आता बघा इथं साइन 90 प्लस ए, 90 म्हणजे π/2, π/2 प्लस म्हणजे π/2 मायनस आला असतं तर मागे. सो π/2 प्लस म्हटल्यावर आपण कोणत्या क्वाड्रंटमध्ये येतोय, वी कम इन द सेकंड क्वाड्रंट. सेकंड क्वाड्रंटमध्ये कोण आहे, साइन अँड सेक, हे आपल्याकडे काय दिले, साइन. सो आपण प्लसमध्ये लिहिणार. सो आपण आता इथं 90 आहे ना, कधी पण π/2 आला तर तुम्हाला हे पण सांगितले साइन कॉस टॅन कॉट सेक कोसेक, हे यांच्यामधला फ्रेंडशिप मी सांगितलं ना तुम्हाला. साइन आणि कोसेक फ्रेंड्स असतात, टॅन आणि कॉट फ्रेंड्स असतात, सेक आणि कोसेक फ्रेंड्स असतात. लेक्चरमध्ये आपलं हे सगळं डिस्कशन झाले ना. आता बघा 90 म्हणजे π/2 आलं तर त्याचा फ्रेंड येतो. आता साईनचा फ्रेंड कोण, कॉस. आपण इथं काय लिहू शकतो, कॉस ए, आपण कॉस ए, बरोबर. आणि डिनॉमिनेटरमध्ये कोण आहे, कॉस ऑफ मायनस ए. कॉस ऑफ मायनस एला आपण काय लिहू शकतो, डायरेक्ट कॉस ए लिहू शकतो, कारण कॉसमध्ये आपण नेगेटिव्ह अँगलला एलिमिनेट करू शकतो. काय करू शकतो, नेगेटिव्ह अँगलला एलिमिनेट करू शकतो, ठीक आहे. ते काय बघा, साइन 180 मायनस ए, आता 180 प्लस म्हणजे पुढे, 180 मायनस म्हणजे मागे, ठीक आहे. सो 180 मायनस ते बिकम इन द सेकंड क्वाड्रंट. अँड सेकंड क्वाड्रंटमध्ये बघा पाय असेल तर आपण डायरेक्ट लिहितो ना, डायरेक्ट लिहू शकतो साइन ए, डायरेक्ट काय लिहू शकतो, साइन ए. इथं नेगेटिव्ह अँगलचं कन्सेप्ट चालेल का, नाही चालणार, कारण फक्त कॉस आणि सेकमध्ये नेगेटिव्ह अँगलचा कन्सेप्ट चालतो. इथं हा मायनस साइन असं बाहेर येतो, मायनस साइन काय होतो, बाहेर येतो. हे काय बनणार, मायनस ऑफ साइन ए, काय बनणार, मायनस ऑफ साइन ए, हे बनतो मायनस ऑफ साइन ए प्लस अँड 270 प्लस ए. तर मला सांगा 270 म्हणजे 3π, बरोबर. 3π प्लस 3π प्लस म्हणजे पुढे, 3π मायनस म्हणजे मागे. 3π प्लस म्हणजे वी कम इन द फोर्थ क्वाड्रंट. अँड फोर्थ क्वाड्रंटमध्ये कोण असतो, फोर्थ क्वाड्रंटमध्ये कॉस आणि सेक. आपल्याकडे काय, टॅन, आपण इथे लिहिणार मायनस मायनस, आणि टॅनचा फ्रेंड कोण, कॉट, हे येतो कॉट. सो टॅनचा फ्रेंड येतो कॉट, इथं बनतो ए अपॉन हे नेगेटिव्ह अँगलचा कन्सेप्ट, मायनस साईन असं बाहेर येतो, ठीक आहे, मायनस साईन बाहेर येतो कॉट. बघा बरं कोणते कोणते टर्म्स कॅन्सल करू शकतो. मायनस कॉट आहे कॅन्सल होतोय. साइन ए कॅन्सल होतोय. कॉस ए कॅन्सल होतोय. हे मायनस मायनस प्लस होत आहेत, ते मायनस मायनस प्लस. सो आपल्याकडे राहणार काय, आता कॅन्सल झाल्यानंतर कधी पण 0 लिहू नका. कॅन्सल झाल्यानंतर आपण काय लिहितो, 1. हे मायनस आणि हे मायनस यांचं होतं प्लस. अगेन हिअर वी हॅव 1 प्लस, हे पण कॅन्सल झाले की 1. सो 1 प्लस 1 प्लस 1 इज नथिंग बट 3. सो ऑप्शनमध्ये आहे का 3? येस, ऑप्शन बी इज द राईट आन्सर. समजलं. असं होतं आपला क्वेश्चन नंबर 2.
देन वी कॅन गो टू क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 अगेन सेम अलाइड अँगलचं कन्सेप्ट आहे. आता जस्ट मी तुम्हाला अलाइड अँगल्स काय आहेत एक्सप्लेन केलं. आता मी थोडं डायरेक्ट लिहिणं प्रेफर करतो इन स्पाइट ऑफ एक्सप्लेनिंग यू. आता कॉस 90 प्लस थीटाला आपण कसं लिहू शकतो? हाऊ कॅन वी राईट कॉस 90 प्लस थीटा? कसं लिहू कॉस 90 प्लस थीटा? 90 म्हणजे π/2, म्हणजे एक कॉसचा बनतो साईन थीटा. फक्त प्लस मायनससाठी आपण क्वाड्रंट्स ड्रॉ करू. ASTC 0 π/2 π π/2 राईट. सो 90 प्लस 90 मायनस 90 प्लस म्हणजे सेकंड क्वाड्रंट. सेकंड क्वाड्रंटमध्ये कॉस आहे का? आता हे नका बघू क्वेश्चनमध्ये काय दिले ते बघा. कॉस आहे का? नाही. आपण त्याला होतो मायनस साईन. बरोबर मायनस साईन थीटा. काय बनणार? मायनस साईन थीटा. ठीक आहे. त्याच्या पुढे काय लिहिले आपल्याकडे? सेक. आपल्याकडे आहे सेक मध्ये मल्टिप्लिकेशन इंटू सेक 270 प्लस 70 म्हणजे 3 π/2 प्लस कॉस आणि सेक. येस आहे सेक. तर आपण सेकचा फ्रेंड कोण? कोसेक. 3 π/2 आला ना, खाली डिनॉमिनेटरमध्ये बाय 2 आला. सेकचा बनतो कोसेक. हे बनणार कोसेक इंटू साइन 180 प्लस म्हणजे थर्ड क्वाड्रंट, आणि थर्ड क्वाड्रंटमध्ये टॅन आणि कॉट आहे. काय साइन आहे, मग इथं बनणार मायनस साइन थीटा. ठीक आहे. डिनॉमिनेटरमध्ये काय? कॉस ऑफ मायनस थीटा इज कॉस थीटा. निगेटिव्ह अँगल कन्सेप्ट इंटू कॉस ऑफ 270 मायनस म्हणजे आपण थर्ड क्वाड्रंटमध्ये येतो. आणि थर्ड क्वाड्रंट वी हॅव टॅन अँड कॉट. हिअर इट इज कॉस, सो हिअर वी हॅव मायनस साइन थीटा. कॉसचा फ्रेंड कोण? साइन. सो हिअर वी हॅव मायनस साइन थीटा इंटू टॅन 180 प्लस मध्ये टॅन आहे. येस, सो आपण इथे लिहू शकतो डायरेक्ट टॅन थीटा. बघा नेहमी लक्षात घ्या, हे पाय ते पण पाय 2 पाय 3 पाय आलं की डायरेक्ट आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनने अँगलला एलिमिनेट करू शकतो. राईट अँगलचा कन्सेप्ट. ठीक आहे. आता काय काय कॅन्सल होते बघा बरं. इथं काय कॅन्सल होते ते करण्यापेक्षा आपण काम करा ना, सगळ्यांना ना तुम्ही पहिलं साइन आणि कॉसच्या फॉर्ममध्ये लिहा, मग तुम्ही त्याला एलिमिनेट करू शकता. ठीक आहे. आता मायनस साइन थीटा ॲज इट इज. तुम्हाला सांगा कोसेक थीटाला आपण काय लिहू शकतो रे? 1/sin थीटा लिहू शकतो ना. कोसेक थीटा कॅन बी रिटन ॲज 1/sin थीटा इंटू मायनस ऑफ साइन थीटा अपॉन कॉस थीटा. सगळ्यांना साइन आणि कॉसच्या फॉर्ममध्ये ठेवा. इंटू मायनस ऑफ साइन थीटा इंटू नाव हाऊ कॅन वी राईट द टॅन थीटा? टॅन थीटाला कसं लिहू शकतो? साइन थीटा अपॉन कॉस थीटा असं लिहू शकतो ना. आता बघा बरं काय काय कॅन्सल करता येतं आपल्याला. सो हा साइन थीटा गेला, हा कॉस थीटा गॉन. हे मायनस मल्टिप्लिकेशन असल्यामुळे डायरेक्ट आपण मायनसला कॅन्सल करू शकतो. सो आपल्याकडे राहणार काय? फक्त हे सगळं कॅन्सल झालं की न्यूमरेटरला फक्त राहतो साइन थीटा अँड डिनॉमिनेटरला आपल्याकडे राहणार मायनस साइन इंटू साइन थीटा. सो दॅट विल बिकम मायनस साइन स्क्वेअर थीटा. तर ती साइन थीटा आहे, खाली साइन स्क्वेअर थीटा आहे. तिथला एक साइन थीटा गेला आणि वरचा एक साइन थीटा गेला. आपल्याकडे राहतोय काय? मायनस 1/sin थीटा. वी ऑल नो व्हॉट इज 1/sin? दॅट इज कोसेक. सो आन्सर इज मायनस कोसेक थीटा. एक ऑप्शनमध्ये मायनस कोसेक थीटा आहे. ऑप्शन डी इज द राईट आन्सर. समजलं? अगेन पूर्ण अलाइड अँगलचा कन्सेप्ट होता इथं. ठीक आहे. सो क्वेश्चन नंबर 3 ऑल्सो completed. And we can go to the question number 4. क्वेश्चन नंबर 4 मध्ये काय सांगितलं बघा बरं. कधी पण तुम्हाला या टाईपचे क्वेश्चन आलेत ना, तर तुम्हाला बघायचं 1 प्लस कॉस थिटा 1 मायनस कॉस थिटा. कधी पण तुम्हाला असं भेटलं ना 1 प्लस कॉस थिटा 1 मायनस कॉस थिटा अथवा तुमचा डबल अँगल फॉर्म्युला. आता आपण कॉस थिटाला आपण कसं लिहू शकतो रे? कॉस 2 थिटा कॉस स्क्वेअर थिटा -1 होते ना फॉर्म्युला. काम करू, हे -1ला इकडे घेऊ म्हणजे बनणार +1. सो 1 प्लस कॉस 2 थिटा इज इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर थिटा. कॅन आय राईट लाईक दिस? तुम्ही समजून घ्या. 1 प्लस कॉस 2 थिटा. अजून एक फॉर्म्युला आपल्याकडे कॉस 2 थिटा इज इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. हे फॉर्म्युले आहेत. तर या फॉर्म्युला मी थोडं मॉडिफाय करतो बघा बरं, कारण मला 1 मायनस कॉस थिटा पाहिजे ना. 1 मायनस. सो काय करू? 1 मायनस हा कॉस 2 थिटाला तिकडे पाठवू आणि हा मायनस टू साइन स्क्वेअर थिटाला लेफ्ट हँड साईडकडे आणू. सो काय बनणार? 1 मायनस कॉस 2 थिटा इज इक्वल टू
टू साइन स्क्वेअर थिटा. समजलं का काय केले? So you got the values of 1 minus cos 2 theta and 1 plus cos 2 theta. And also you know sin 2 theta, right? So what is sin 2 theta? 2 sin theta into cos theta. बरोबर, आपल्याला हे 3 फॉर्म्युलेज माहित आहेत. डायरेक्टली पुट करायला सुरू करा. सांगा आता इथं एक तुम्ही समजून घ्या, इथं 2 थीटा आहे तर इथं थीटा आहे. फक्त थीटा असेल तर आपण काय लिहितो मग? थीटा बाय 2 लिहितो. तुम्ही समजून घ्या, इथं जर समजा 4 थीटा असता, इथं 4 थीटा असतं, आपण इथं काय लिहितो? 2 थीटा लिहितो. हे समजलं का? यालाच तर आपण डबल अँगल कन्सेप्ट म्हणतो ना. जर आता फक्त इथं थीटा असेल, आपण इथं काय लिहिणार? थीटा बाय 2. मला सांगा 1 प्लस कॉस थीटाला मी काय लिहू शकतो? 1 प्लस कॉस थीटाला मी काय लिहू शकतो? 1 प्लस कॉस थीटाला मी काय लिहू शकतो? 2 कॉस स्क्वेअर थीटा बाय 2. ठीक आहे. प्लस सांगा साइन थीटाला काय लिहू शकतो? इथं 2 थीटा असेल तर आपण थीटा लिहितो. आता सगळीकडे आपण डबल अँगलचा कन्सेप्ट वापरतो. ठीक आहे. मला सांगा आपण याला कसं, सॉरी, थीटा असेल तर आपण थीटा लिहितो. फक्त थीटा असेल तर आपण काय लिहिणार? थीटा बाय 2. सो हे बनणार 2 साइन थीटा बाय 2 इंटू कॉस थीटा बाय 2 अपॉन 1 मायनस कॉस थीटा. सो 1 मायनस कॉस थीटा इज अगेन 2 साइन स्क्वेअर थीटा बाय 2. काय ना? 2 साइन स्क्वेअर थीटा बाय 2 प्लस साइन थीटा. सांगा साइन थीटाला काय लिहू शकतो? 2 साइन थीटा बाय 2 इंटू कॉस थीटा बाय 2. ओके. आता आपण यापुढे काय करू शकतो? तुम्ही इथं बघू शकता, इथं कॉमन काढू शकतो. 2 ला कॉमन काढू शकतो न्यूमरेटरमधनं. समजलं का तुम्हाला काय करतोय मी? आपण 2 ला कॉमन काढू शकतो. एक काम करा, 2 कॉस थीटा बाय 2 ला पण कॉमन काढू शकता ना. काम करा, 2 कॉस थीटा बाय 2 ला कॉमन काढा. राहणार काय आता आपल्याकडे? कॉस स्क्वेअर थीटा बाय 2 मधनं कॉस थीटा बाय 2 जर कॉमन गेला तर इथं राहणार काय? कॉस थीटा बाय 2 प्लस साइन थीटा बाय 2 कॉमन काढले. ठीक आहे. पण 2 कॉस थीटा बाय 2 ला कॉमन काढलं तर डिनॉमिनेटरमध्ये तुम्ही बघू शकता 2 साइन स्क्वेअर थीटा बाय 2 ला कॉमन काढू शकतो. साइन थीटा बाय 2 ला कॉमन काढा. साइन स्क्वेअर नाही, साइन थीटा बाय 2 ला जर कॉमन काढलं तर काय राहणार? साइन थीटा बाय 2. हे बघा ना, साइन स्क्वेअर आहे ना, तर 2 आहेत, त्याच्यामधनं एक बाहेर गेला तर एक आपण आतमध्ये लिहिलं. साइन थीटा बाय 2 प्लस कॉस थीटा बाय 2. यू कॅन सी दिस बोथ टर्म्स आर सेम. कॉस थीटा बाय 2 प्लस साइन थीटा बाय 2. सो वी कॅन कॅन्सल आउट दिस बोथ 2 टर्म्स. 2 ला पण कॅन्सल करू शकतो. आता राहतोय का आपल्याकडे? कॉस थीटा बाय 2 आणि साइन थीटा बाय 2. क्या बात है. कॉस थीटा बाय 2 अँड साइन थीटा बाय 2 जर तुमच्याकडे राहत असेल तो सगळ्यांना माहिती आहे कॉस अपॉन साइन काय असतं रे बाबा? कॉट. तो आन्सर बनणार कॉट थीटा बाय 2. दिस इज द आन्सर, कॉट थीटा बाय 2. ऑप्शन बी इज द राईट आन्सर. समजलं का? पूर्ण गेम फॉर्म्युलाचा आहे. फॉर्म्युला जर तुम्हाला समजलं असेल तर तुम्ही इझिली क्वेश्चनला सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन. साइन स्क्वेअर पाय बाय 8 प्लस साइन स्क्वेअर 3 पाय बाय 8 प्लस साइन स्क्वेअर 5 पाय बाय 8 प्लस साइन स्क्वेअर 7 पाय बाय 8. आता सगळीकडे तुम्हाला 8 कॉमन दिसतोय. ठीक आहे. तर याला काय करू शकतो बरं? लिहून काढा. साइन स्क्वेअर पाय बाय 8 बरोबर प्लस साइन स्क्वेअर 3 पाय बाय 8. इथं थांबा, थोडं विचार करा. 5 पाय बाय 8 ला आपण कसं लिहू शकतो? पाय मायनस पाय बाय 8 लिहू शकतो. पाय मायनस 3 पाय बाय 8. बघा बरं, साइन स्क्वेअर पाय मायनस 3 पाय बाय 8 असं मी लिहू शकतो का? क्रॉस चेक करा, क्रॉस मल्टिप्लाय करा. 8 पाय 8 मायनस 3 5 पाय बाय 8. येस, आय कॅन राईट लाईक दिस. परत साइन स्क्वेअर तुम्ही गेस करा परत. 7 पाय बाय 8 ला आपण कसं लिहू शकतो? 7 पाय बाय 8 ला काय लिहू शकतो? पाय मायनस पाय बाय 8 असं लिहू शकतो. पाय मायनस पाय बाय 8. हे सगळं तुम्हाला इन्स्टंटली क्लिक झालं पाहिजे. आता तुम्ही विचार करताल की हे सगळं आम्हाला इन्स्टंटली कसं क्लिक होणार? प्रॅक्टिसचा गेम आहे पूर्ण. ठीक आहे. ठीक आहे, समजलं? 8 पाय मायनस 1 7 पाय बाय 8. इथं आपण थोडं अलाइड अँगलचा कन्सेप्ट वापरूयात. तर आपण काही करू शकत नाही, तर त्याला राहू दे. साइन स्क्वेअर पाय बाय 8 प्लस
साइन स्क्वेअर 3π/8. तर मला सांगा आपण इथं काय करू शकतो. साइन स्क्वेअर पाय म्हणजे 180, आपण याला एलिमिनेट करतो ना अलाइड अँगलमध्ये, आपण डायरेक्ट लिहू शकतो साइन स्क्वेअर 3π/8 की मायनस म्हणजे 180 मायनस म्हणजे सेकंड क्वाड्रंट, आणि सेकंड क्वाड्रंटमध्ये साइन असतो, सो आपण प्लस लिहिणार. तर इथं पण पाय मायनस म्हणजे सेकंड क्वाड्रंटमध्ये साइन असतो तर प्लसच येणार. सो डायरेक्ट आपण लिहू शकतो साइन स्क्वेअर π/8. हे तुम्हाला काहीतरी इथं दिसतंय बघा, साइन स्क्वेअर π/8, साइन स्क्वेअर π/8, साइन स्क्वेअर 3π/8, साइन स्क्वेअर 3π/8. आपण काय लिहू शकतो टाइम्स ऑफ साइन स्क्वेअर π/8 प्लस टाइम्स ऑफ साइन स्क्वेअर 3π/8. तर यांच्यामधून आपण 2 ला कॉमन काढू शकतो. 2 ला कॉमन काढलं तर आपल्याकडे राहणार काय, साइन स्क्वेअर π/8 प्लस कॉमन गेला तर साइन स्क्वेअर 3π/8. ठीक आहे, समजलं का. आता तुम्ही एक समजून घ्यायचं, हे तुम्हाला इन्स्टंटली क्लिक झाला पाहिजे. आता 3π/8 तर 3π/8 याला आपण असं पण लिहू शकतो ना, π/2 मायनस π/8. तर π/2 मायनस π/8. काम करा, क्रॉस मल्टिप्लाय करून बघा बरं, क्रॉस चेक करा तुम्ही, बरोबर येतं का. 8π मायनस 2π/16. सो 8 - 2 हे तो 6π/16, काय तो 6π/16. सो जर तुम्ही याला 2 कॅन्सल आउट केलं, सो 2 3s आर अँड 2 8s आर. सो बघा ना, आपल्याकडे तोच बनतो ना, आपल्याकडे तेच बनतो ना, 3π/8च बनतो ना. सो आपण 3π/8ला आहे बघा, तोच म्हणतो ना 3π/8. सो आपण 3π/8ला असं पण लिहू शकतो. समजलं का काय करायचं पुढं. साइन स्क्वेअर π/8 प्लस साइन स्क्वेअर, जसं मी तुम्हाला सांगितलं 3π/8ला आपण काय लिहू शकतो, π/2 मायनस π/8. काय लिहू शकतो, π/2 मायनस π/8. कॅन यूज द कन्सेप्ट ऑफ अलाइड अँगल्स. जर तुम्ही अलाइड अँगलचं कन्सेप्ट वापरलं तर π/2 म्हणजे 90. आपण काय लिहू शकतो, 2 साइन स्क्वेअर π/8 प्लस π/2 90 मायनस म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट, आणि फर्स्ट क्वाड्रंटमध्ये ऑल आर पॉझिटिव्ह. साइन स्क्वेअर आहे, π/2 आहे, तर साइन स्क्वेअरचं आपण काय लिहू शकतो, कॉस स्क्वेअर लिहू शकतो, कॉस स्क्वेअर आणि π/8 का. अरे हे समजलं का तुम्हाला काय, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा काय असतो 1. 2 × 1. आता हे पूर्ण टर्म 1 कसं काय होणार, बिकॉज हा साइन स्क्वेअर कोणत्या फॉर्ममध्ये, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटाच्या फॉर्ममध्ये. सो साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1. सो बनणार काय, 2 × 1. सो 2 × 1 इज नथिंग बट 2. सिंपल. ऑप्शन सी इज द राईट आन्सर. तुम्ही समजून घ्या. आता हे तर तुम्ही पण बघा, साइन पाय मायनस थिटा असेल तर आपण काय करतो रे, साइन पाय मायनस थिटा आपण कसं साइन थिटा लिहितो. सच जर इथं साइन स्क्वेअर असेल ना तरी हा सेम कन्सेप्ट फॉलो होतो. त्याचं साइन स्क्वेअर असेल पण इथं पण काय लिहायचं, मग साइन स्क्वेअर थिटा लिहायचं. हे तुम्ही समजून घ्या अलाइड अँगलमध्ये. ठीक आहे, सो द राईट आन्सर इज 2. समजलं सगळ्यांना कसं सॉल्व्ह केलं. ठीक आहे, सगळ्यांनी न बघता सॉल्व्ह केलं पाहिजे. ठीक है, चलो देन वी कैन गो टू क्वेश्चन नंबर 6. सो क्वेश्चन नंबर 5 डन. Question number 6. What is the question number 6 saying? Find the value of 1 plus cos theta. 1 plus cos theta upon sin theta. आपल्याला 1 plus cos theta हे आलं, हे आताच तुम्हाला काय क्लिक झालं पाहिजे, डबल अँगल फॉर्म्युला. बरोबर, त्या स्टुडंट्सला तर हे अरे आपण जस्ट आता केलं ना, 1 plus cos theta अपॉन 1 minus cos theta असं काहीतरी आपण केलं ना, तर हे येताच तुम्हाला काय क्लिक झालं पाहिजे, डबल अँगल फॉर्म्युला cos 2 theta. आता cos 2 theta ला पण काय लिहितो रे, 2 cos square theta minus 1. आणि 1 प्लस कॉस थिटा पाहिजे असेल तर आपण काय करू शकतो, cos 2 theta प्लस 1. याला पण असं पण लिहू शकतो, 1 प्लस cos 2 theta इज इक्वल टू 2 cos स्क्वेअर थिटा. आणि साइन वरती डबल अँगल फॉर्म्युला लावलं तर डिनॉमिनेटरमध्ये पण तुम्ही डबल अँगल फॉर्म्युला लावताल. साइन 2 थिटाला कसं लिहितो आपण, 2 sin थिटा cos थिटा, sin थिटा इंटू cos थिटा. बरोबर ना.
हे फॉर्म्युलाज आपल्याला यूज करायचं आहे. ठीक आहे, असं पुट करूयात. सो 1 प्लस कॉस थिटाला आपण काय लिहू शकतो, 2 कॉस स्क्वेअर. तर इथं थीटा असेल तर आपण इथं काय लिहिणार, थीटा बाय 2. येस, डबल अँगल फॉर्म्युला. तर इथं 2 थीटा असतो तर आपण थीटा लिहितो. फक्त थीटा असेल तर आपण काय लिहिणार, थीटा बाय 2 लिहिणार. पण साइन थीटा बघा, फॉर्म्युलामध्ये जर 2 थीटा असेल तर आपण थीटा थीटा लिहितो, पण जर साइन थीटा असेल तर आपण काय लिहिणार, थीटा बाय 2. व्हॉट कॅन वी राईट, 2 साइन थीटा बाय 2 टू कॉस थीटा बाय 2. काय कॅन्सल होते बघा बरं, हा 2 आणि 2 कॅन्सल होतो. कॉस स्क्वेअर थीटा बाय 2 मधला एक कॉस स्क्वेअर थीटा बाय 2 आणि एक कॉस स्क्वेअर थीटा बाय 2 गेला. आपल्याकडे राहणार काय आन्सर, कॉस थीटा बाय 2 अपॉन साइन theta by 2, and we know cos upon sin is nothing but cot. So the answer is cot theta by 2. Answer is cot theta by 2. Answer is cot theta by 2. Option B is the right answer. सिंपल होतं यार, समजते का. पूर्ण गेम फॉर्म्युलाचा आहे. फॉर्म्युला पाठ करून टाका, रट्टा मारून टाका, जे करायचं ते करा, पण फॉर्म्युला कधी विचारलं तरी तुम्हाला बोलता आलं पाहिजे. क्वेश्चन नंबर 7 कडे जाऊयात. इव्हॅल्युएट साइन 6 थीटा मायनस साइन 2 थीटा. बघा हे कोणत्या फॉर्म मध्ये, फॉर्म्युला क्वेश्चन बघताच तुम्हाला फॉर्म्युला क्लिक झाला पाहिजे रे. साइन ए मायनस साइन बी. व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर साइन ए मायनस साइन बी, वी हॅव 2 cos a plus b by 2 into sin a मायनस बी बाय 2. तर तुम्ही बुकमध्ये लिहिताना सी आणि डीच्या फॉर्ममध्ये लिहिले, ठीक आहे ना, हरकत नाही, काय हरकत नाही. साइन सी मायनस साइन डी असं मी तुम्हाला बुकमध्ये लिहून दिले. ठीक आहे, चलो. तर तुमचा क्वेश्चन ऑलरेडी या फॉर्ममध्ये आहे, तर जस्ट व्हॅल्यूज पुट करा बरं. व्हॅल्यूज पुट करा. काय पुट करू शकतो, 2 cos सांगा ए प्लस बी म्हणजे 6 थीटा प्लस 2 थीटा डिवायडेड बाय 2. सो काय बनणार, 8 थीटा बाय 2, अँड 8 थीटा बाय 2 ला आपण काय लिहू शकतो, 4 थीटा. सो डायरेक्ट इथे लिहा 4 थीटा इंटू साइन. तर बघा ए मायनस बी बाय 2 म्हणजे 6 थीटा मायनस 2 थीटा डिवायडेड बाय 2. तर 6 मायनस 2 बनतो 4 थीटा बाय 2, अँड 4 थीटा बाय 2 इज नथिंग बट 2 थीटा. तर येऊ शकता साइन 2 थीटा. चालेल, ऑप्शन मॅच होते का बघा बरं. 2 cos 2 थीटा नाही, हा तर नाही, कॉस मध्ये 2 थीटा तर नाही आहे. 2 साइन 2 थीटा, हा साइन मध्ये 2 थीटा आहे आणि कॉस मध्ये 4 थीटा आहे. बरोबर, ऑप्शन बी इज द राईट आन्सर. समजलं. पण 2 मिसिंग आहे, हे तर पण 2 मिसिंग आहे. सो हे पण दोन्ही ऑप्शन मध्ये नाही आहेत. समजलं का. साइन सोबत 2 थीटा आहे, साइन सोबत 2 थीटा आहे, कॉस सोबत 4 थीटा आहे, कॉस सोबत 4 थीटा आहे. सो दिस इज द राईट आन्सर. 2 मिनिटात सॉल्व्ह झाले की नाही. किती वेळ लागला सॉल्व्ह करायला, फक्त फॉर्म्युला माहित असेल तर पटकन आपण सॉल्व्ह करू शकतो रे. ठीक आहे, तेच म्हटलं, ट्रिग्नोमेट्री पूर्ण फॉर्म्युलाचा गेम आहे. ठीक आहे, कशाचा गेम आहे, पूर्ण फॉर्म्युलाचा गेम आहे. ठीक आहे. देन वी कॅन कम टू क्वेश्चन नंबर 8. cos 105 प्लस साइन 105. परत फॉर्म्युलाचा गेम आहे. तर तुम्हाला 2 फॉर्म्युला माहिती पाहिजे. मी आधीच तुम्हाला फॉर्म्युला लिहून देतो. बघा, पहिली गोष्ट तुम्ही समजून घ्या. 105 ला आपण 60 प्लस 45 असं लिहू शकतो ना. हेच करायचं आपल्याला रे. cos ऑफ 60 प्लस 45 प्लस साइन ऑफ 60 प्लस 45. सांगा फॉर्म्युला काय, cos a प्लस cos b. कंपाउंड अँगल फॉर्म्युला cos a प्लस cos b. पटकन सांगायचं, cos a प्लस b. cos a प्लस b चा फॉर्म्युला काय, cos a cos b असे तर मायनस साइन a साइन b. हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. तसंच साइन a प्लस b चा फॉर्म्युला काय रे बाब, साइन a प्लस बी चा फॉर्म्युला काय, व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर साइन a प्लस बी. फॉर्म्युला फॉर साइन a प्लस बी, साइन a cos b प्लस तर प्लस, साइन आला तर प्लस, कॉस मध्ये साइन चेंज होतो. इथं काय लिहू शकतो, cos a साइन b. 2 फॉर्म्युला तुम्हाला अप्लाय करायचे. चलो पुट करा. cos a प्लस बी च्या ठिकाणी तुम्ही हा फॉर्म्युला पुट करा बरं. cos a जे cos 60 इंटू cos 45 मायनस साइन 60 इंटू साइन 45. मध्ये कोणता साइन आहे, प्लस.
अप्लाय करा साइन ए प्लस बीचा फॉर्म्युला. सो साइन ए म्हणजे साइन 60 इंटू कॉस साइन 60 इंटू कॉस 45 बरोबर. आणि आपल्याकडे काय प्लस कॉस ए साइन बी. कॉस ए काय आपल्याकडे कॉस ए कॉस 60 बरोबर कॉस 60 इंटू साइन बी साइन 45. समजलं आपण काय केलं तर. सो आपण काय करू शकतो 60 इंटू कॉस 45 मायनस साइन 60 इंटू साइन 45 बरोबर प्लस साइन 60 इंटू अरे 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 आपण फॉर्म्युला बरोबर लिहिलं ना. साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी बरोबर. फॉर्म्युला तर आपला बरोबर आहे. ठीक आहे. तर टर्म्स मॅच होतात का बरोबर बघा बरं. कॉस 60 नाही 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 ठीक आहे. तर तुम्हाला जे जे व्हॅल्यूज माहिती आहेत ते तुम्ही पुट करून सिम्प्लिफाय करू शकता बरोबर. सो जे जे टर्म्स तुम्हाला माहिती आहेत तुम्ही पुट करून सिम्प्लिफाय करू शकता. ठीक आहे. आपल्याला काय काय माहिती आहे आता बघा बरं. सो कॉस 60 ला ॲज इट इज राहू द्या. कॉस 60 ला ॲज इट इज राहू द्या बरोबर. 60 इंटू कॉस 45 काय कॉस 45 काम करू सगळ्यांचा व्हॅल्यू पुट करू शकता तुम्ही. तर आपल्याला ट्रिग्नोमेट्री टेबलमध्ये सगळं माहिती आहे ना. ट्रिग्नोमेट्री टेबलमध्ये सगळ्यांचे व्हॅल्यू पुट करा. सो तुम्ही इथं ट्राय करा थोडं तुमच्या एंडवरनं. मी डायरेक्ट तुम्हाला आन्सर सांगतोय. तर हे ट्रिग्नोमेट्रीचं टेबल तुम्हाला रेफर करावं लागेल. 60 काय आहे कॉस 45 काय आहे साइन 60 काय आहे साइन 45 काय आहे साइन 60 कॉस 45 कॉस 60 साइन 45. ट्रिग्नोमेट्रीचं टेबल वापरा. तुम्हाला लास्टमध्ये सिम्प्लिफाय केलं तर असं काहीतरी भेटेल 1/√2 इंटू √2 प्लस 1/2 इंटू √2. तुम्ही हे ट्राय करा. तुम्हाला हे थोडंसं टास्क देतोय. आता ट्रिग्नोमेट्रिक टेबल तुम्ही पटपट बघून हे सिम्प्लिफाय करू शकता. तर काय म्हणतो रे √2 अपॉन √2 मिनिट √2 अपॉन 2 बनतो. एक मिनिट √2 अपॉन 2 बनतो. काय बनतो तर √2 अपॉन 2 तर √2 अपॉन 2 प्लस √2 अपॉन 2 असं काहीतरी बनतो. जे तुम्हाला इथं 2√2 असं काहीतरी भेटतो. 2 गेला आणि फक्त तुम्हाला लास्टमध्ये √2 असं काहीतरी राहतो. तुम्ही व्हॅल्यूज पुट करा आणि सिम्प्लिफाय करा असं तुम्हाला √2 आन्सर भेटतो. आता मला सांगा √2 आन्सर आपण कुठे ठेवू शकतो. कॉस 60 काय असतो सगळ्यांना माहिती आहे. कॉस 60 म्हणजे 1/2 असतो. साइन 15 आपल्याला माहीत नाही आहे. कॉस 30 काय असतो कॉस 30 असतो √3/2 आणि साइन 45 काय असतो √2. आपला आन्सर काय तो साइन 45 येतो. ठीक आहे. ट्रिग्नोमेट्री टेबल वापरून तुम्ही फक्त थोडं सिम्प्लिफाय करा. हा पूर्ण टर्म जो आहे ना हा पूर्ण टर्म हे सगळं ॲक्च्युली कॅन्सल होतो आणि हा पूर्ण 0 होतो. ठीक आहे. तुम्ही ट्रिग्नोमेट्रीच्या टेबलच्या हिशोबाने व्हॅल्यूज पुट करा. तुम्हाला इथं पूर्ण 0 भेटेल. काय भेटेल तर पूर्ण 0. तुम्ही ट्राय करू शकता. ठीक आहे. चलो क्वेश्चन नंबर 8 डन. वी कॅन गो टू क्वेश्चन नंबर 9. व्हॉट इज क्वेश्चन नंबर 9 सेइंग इव्हॅल्युएट कॉस 75 कॉस 15. बघा तुम्हाला कोणता तरी फॉर्म्युला आठवते. बघितल्यानंतर तुम्हाला काहीतरी क्लिक झाला पाहिजे. आपल्याकडे काय फॉर्म्युला असतो कॉसमध्ये आला कॉसमध्ये आला आपल्याकडे फॉर्म्युला आठवते तुम्हाला 2 cos a cos b असा फॉर्म्युला नाही ना आपल्याकडे 2 cos a cos b. अँड व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर 2 cos a cos b cos तो a plus b तर प्लस cos मायनस b असा आपल्याकडे फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला आहे बरं का. तर हे तर फक्त 2 मिसिंग आहे ना. तर आपण 2 आणू शकतो. 2 कसं आणणार क्वेश्चनमध्ये 2 कसं आणणार cos 75 into cos 15. So multiply and divide by 2. So multiply and divide by 2. So काय बनणार 2 cos 75 into cos 15 2 upon 2. तर 2 ला कॉमन काढलं बाहेर तर काय बनतो 1/2. ब्रॅकेटमध्ये आपण लिहू शकतो 2 cos 75 इंटू कॉस 15. आता तुम्ही इथं या हा फॉर्म्युला अप्लाय करू शकता. सांगा बरं काय नाही तर 1/2 सांगा लिहू शकतो कॉस a प्लस बी म्हणजे 75 प्लस 15 प्लस कॉस a मायनस बी म्हणजे काय 75 मायनस 15. ठीक आहे. सो काय नाही तर 1/2
What is this? Cos. So 75 plus 15 is cos 90 plus cos 75 minus 15 is cos 60. We all know 1 by 2 cos 90 काय असतो रे? cos 90 by 2. cos 90 म्हणजे 0 असतो ना, आणि cos 60 म्हणजे काय असतो? 1 by 2. सांगा 0 plus 1 by 2 1 by 2. So in short भेटणार काय आपल्याला? 1 by 2 into 1 by 2. So we get as 1 by 4. So 1 by 4 is the final answer. समजलं? 1 by 4 हा फायनल आन्सर आहे आपला. समजलं? 1 by 4 is the final answer. ठीक आहे. 9th question done. Then we can go to question number 10. 10 थोडं नीट लक्ष द्या, थोडं ट्रिकी क्वेश्चन आहे 10th वाला. थोडं नीट लक्ष द्या, नाहीतर नाही समजणार तुम्हाला. ठीक आहे. सो 10th क्वेश्चन मध्ये काय सांगितलं आपल्याला? कोसेक थीटा प्लस कॉट थीटा काय दिले आपल्याला? कोसेक थीटा प्लस कॉट थीटा इज इक्वल टू 11/2 सांगितले. सो कोसेक थीटा प्लस कॉट थीटा इज 11/2. You have to find the tan theta. Okay. So we can start writing the solution here. So we know आपल्याला tan काढायचं बरोबर. We know आपल्याला एक आयडेंटिटी माहिती आहे. काय आयडेंटिटी आहे? 1 प्लस कॉट स्क्वेअर थीटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थीटा. हा आयडेंटिटी आपल्याला माहिती आहे ना. तर थोडं याला या फॉर्ममध्ये आणूयात. कोसेक स्क्वेअर थीटा मायनस कॉट स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. नाही राईट दिस फॉर्म्युला लाईक दिस. रे काही नाही रे, फक्त इकडे घेऊन गेलो ना आपण. ठीक आहे. तर हे कोणत्या फॉर्ममध्ये? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये दिसते तुम्हाला. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर हा ऑलरेडी ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये आहेत. आपण याला काय करू शकतो? ए प्लस बी ए मायनस बी लिहू शकतो. समजलं का मी काय करतोय? आपण याला ए प्लस बी ए मायनस बी असं लिहू शकतो. सो काय लिहू शकतो? कोसेक थीटा मायनस कॉट थीटा प्लस कोसेक थीटा प्लस कॉट थीटा इज इक्वल टू 1. समजलं काय केले? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये होता ना, त्याला फक्त आपण मायनस बी ए प्लस बी या फॉर्ममध्ये आपण लिहिलं. हे फॉर्म्युला असतो ना, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू मायनस बी ए प्लस बी. ठीक आहे. आता आपल्याला कोसेक थीटा प्लस कॉट थीटा याचं व्हॅल्यू गिवन आहे ऑलरेडी. सो याचं व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. सो आपण इथं लिहू शकतो कोसेक थीटा मायनस कॉट थीटा आपल्याला माहित नाही, पण कोसेक थीटा इन प्लस कॉट थीटा इज नथिंग बट गिवन आहे. बघा ना, गिवन आहे काय? 11/2. काय? 11/2 इज इक्वल टू 1. सो काय म्हणतो तो? कोसेक थीटा मायनस कॉट थीटा इज इक्वल टू, जर तिकडे गेला तर म्हणतो 2/11. काय बनणार? काम करा, तर तुम्ही इक्वेशन नंबर 1 असं ट्रीट करा आणि याला तुम्ही इक्वेशन नंबर 2 असं ट्रीट करा. दोन्ही इक्वेशनमधनं तुम्ही हा मिस्टेक करू नका. कॉट कॅन्सल, कॉटला कॅन्सल करू नका. जर कॉटला कॅन्सल केलं, कॉटला कॅन्सल केलं, आपल्याला टॅन काढायचं ना, काढायचं तर कोसेकला कॅन्सल करा. कॉटचा रेसिप्रोकल म्हणजे टॅन येतो ना, हे तुम्ही तर इन्स्टंटली तुम्हाला क्लिक झाला पाहिजे. ठीक आहे. आपल्याला इक्वेशन 1 आणि 2 ला सॉल्व्ह करायचं आहे. तर मी सांगतो, मी कॉटला डायरेक्टली असं कॅन्सल करू नका. आपला कोसेकचा व्हॅल्यू भेटेल रे. तुम्ही कोसेक काढून करता काय? आपल्याला टॅन काढायचं ना. टॅन काढण्यासाठी जर कॉट असेल तर कॉटचं रेसिप्रोकल केलं की डायरेक्टली आपल्याला टॅन भेटतोय. सो काय करा, शक्यतो कोसेक कट करायचा प्रयत्न करा, म्हणजे तुम्हाला कॉट भेटेल आणि कॉटवरनं तुम्ही त्याचं रेसिप्रोकल करून डायरेक्टली तुम्ही टॅन काढू शकता ना. समजलं का? इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 ला सॉल्व्ह करूयात आपण. ठीक आहे. इक्वेशन 1 काय? कोसेक थीटा प्लस कॉट थीटा इज इक्वल टू 11/2. इथं काय आपल्याकडे? कोसेक थीटा मायनस कॉट थीटा इज इक्वल टू 2/11. सो इफ आय सॉल्व दिस बोथ इक्वेशन, सबट्रॅक्शन केलं तर इथं प्लस आहे तर इथं मायनस, साईन चेंज होणार, मायनस, इथं मायनस आहे तर प्लस, इथं प्लस आहे तर मायनस. बघा बरं, आता कोण कॅन्सल होईल? तर आपलं कोसेक कॅन्सल होईल. कोसेक कॅन्सल करा. कोसेक कॅन्सल झालं तर काय भेटणार इथं? कॉट थीटा प्लस 2 कॉट थीटा, दॅट इज 2 कॉट थीटा इज इक्वल टू 11/2 मायनस 2/11. ठीक आहे. सो 11/2 2/11 याला थोडं साईडला सॉल्व्ह करून घेऊ. 11/2 2/11 हे काय येतो बघा बरं. 11/2 तर मायनस 2/11. आता मी इथं साईडला काय करतोय, माझ्याकडे तर खाली जागा नाही आहे. क्रॉस मल्टिप्लाय करा. हे काय येणार? 11 × 11 121 मायनस 2 × 4 अपॉन 11 × 22.
सो 121 मायनस 4 किती होतं रे? 121 मायनस 4 117/22. 117/22. हे काय झालं तुम्हाला? 2 cot थिटा भेटला ना, समजलं का? सो आपण इथं काय लिहू शकतो? 2 cot थिटा इज इक्वल टू 117/22. आपल्याला काय काढायचं आहे? टॅन थिटा काढायचं आहे. तर काम करा, हा 2 इथं मल्टिप्लाय करतो ना, इकडे आलं की हा डिव्हिजनमध्ये जाणार, म्हणजे हे होणार 44. काय होणार इथं? फायनली कॉट थिटा काय भेटलं? कॉट थिटा इज नथिंग बट 117/44. ठीक आहे. वी ऑल नो आपल्याला टॅन पाहिजे. टॅन म्हणजे काय असतं रे? टॅन म्हणजे 1/cot असतो ना. टॅन म्हणजे 1/cot. म्हणजे 1/cot. सो व्हॉट विल बी द टॅन थिटा? टॅन थिटा इज नथिंग बट 44/117. सो हा आपला फायनल आन्सर सर. So this will be the final answer. 44/117. 44. Option B is the right answer. समजलं? कसं सॉल्व केलं समजलं? ठीक आहे. then we can go to question number 11. ठीक आहे, पटकन सगळ्यांनी लिहून नोट करून घ्या. then we can go to question number 11. काय झालं? खूप कंटाळा असेल तर ब्रेक वगैरे घेऊन परत रिटर्न या. छोटासा ब्रेक घेऊन परत तुम्ही रिटर्न येऊ शकता. ठीक आहे, ऑनलाईन आहे, व्हिडिओ पॉज करून तुम्ही ब्रेक घेऊन परत येऊ शकता. ठीक आहे, पण जास्त मोठा ब्रेक घेऊ नका, 10-15 दिवसाचा. नेक्स्ट 11th क्वेश्चन बघा. काय सांगितलं तुम्हाला? साइन 5 थीटा प्लस साइन 3 थीटा. हे बघा बरं, कोणत्या फॉर्ममध्ये? साइन सी प्लस साइन डी. We know the formula for sin c plus sin d. What is sin c plus sin d? 2 sin c plus d by 2 into cos c minus d by 2. cos c plus cos d चा फॉर्म्युला काय? cos c plus cos d चा फॉर्म्युला काय? cos c plus d by 2 into cos c minus d by 2. बरं ना, फक्त तुम्ही या फॉर्म्युलामध्ये पुट करा बरं. काय येतो इथं? 2 साइन सांगा. c प्लस डी म्हणजे 5 थीटा प्लस 3 थीटा अपॉन 2. हे बनतो 8 थीटा अपॉन 2 म्हणजे हे बनतो 4 थीटा. डायरेक्टली आपण लिहू शकतो साइन 4 थीटा इंटू कॉस c मायनस डी बाय 2 म्हणजे 5 थीटा मायनस 3 थीटा डिवाइड बाय 2. सो 5 मायनस 3 2 थीटा अपॉन 2. दॅट इज बट ओनली थीटा. तर ते येतं कॉस थीटा अपॉन काय लिहू शकतो? 2 कॉस c प्लस डी बाय 2 केलं तुम्हाला भेटतो 4 थीटा टू कॉस थीटा. बघा बरं काय काय कॅन्सल होतोय? कॉस थीटा गॉन, 2 कॅन्सल. फक्त राहणार काय आपल्याकडे? साइन 4 थीटा अपॉन कॉस 4 थीटा. साइन 4 थीटा अपॉन कॉस 4 थीटा इज tan 4 थीटा. साइन अपॉन कॉस इज tan. सो tan 4 थीटा इज द राइट आंसर. ऑप्शन इज द राइट आंसर. ठीक है, समझ लो. क्वेश्चन नंबर 11. देन वी कैन गो टू क्वेश्चन नंबर 12. क्वेश्चन नंबर 12 काय? फाइंड द वैल्यू ऑफ साइन 70 कॉस 10 मायनस कॉस 70 साइन 10. हे बघा, बघूनच तुम्हाला फॉर्म्युला क्लिक झाला पाहिजे रे. बघूनच फॉर्म्युला क्लिक झाला पाहिजे. काय फॉर्म्युला? साइन ए मायनस बी. आठवते तुम्हाला साइन ए मायनस बीचा फॉर्म्युला? आठवलं का साइन ए मायनस बी काय? बघा ना, साइन कॉस कॉस साइन, साइन कॉस कॉस साइन. साइन ए मायनस बीचा कसं लिहू शकतो आपण? साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी. बघा ना, या फॉर्ममध्ये आहे ना हे ऑलरेडी. सो आपण जे इथे लिहिले या फॉर्ममध्येच आपला गिवन क्वेश्चन आहे ना. समजलं का? या फॉर्ममध्येच आपला गिवन क्वेश्चन आहे. तर डायरेक्ट मी लिहू शकतो ना. आता फक्त मला साइन ए मायनस बी काढायचं. या फॉर्ममध्ये जर मी सिम्प्लिफाय केलं तर आय विल गेट साइन ए मायनस बी. व्हॉट इज ए? ए म्हणजे काय तर 70. सो देयर आर साइन 70 मायनस बी म्हणजे काय तर 10. बी म्हणजे काय तर 10. हे बघा ना, बीच्या ठिकाणी कोण आहे? 10. 70 मायनस 10. काय म्हणणार? साइन 70 मायनस 10 60. अँड वी ऑल नो साइन 60 काय असतो? √3/10.
पाय का √3/2 येस, ऑप्शन डी इज द राईट आन्सर. फक्त एक छोटासा फॉर्म्युलाचा गेम होता. क्वेश्चन बघून काय घाबरू नका. फक्त क्वेश्चन बघितल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट इन्स्टंटली क्लिक झाला पाहिजे की कोणता फॉर्म्युला मी अप्लाय करू शकते. ठीक आहे. Then we can go to the next question. Question number 13. So question number 13 काय सांगते बघा बरं. tan 3a plus tan a upon tan 3a minus tan a. ओके ओके काय करू शकतो आपण. tan 3a upon tan a upon tan 3a minus tan a. मला सांगा बरं आपण टॅनला कसं लिहू शकतो. sin 3a upon cos 3 असं लिहू शकतो ना. तसंच इथं पण काय लिहू शकतो. sin 3a sin a अपॉन cos a लिहू शकतो. तसंच डिनॉमिनेटरमध्ये पण करू शकतो आपण. tan 3a अपॉन cos 3a मायनस sin a अपॉन cos a. काही स्टुडंट्स असं करतील. सेम टर्म आहे, सेम टर्म आहे, कॅन्सल सेम टर्म आहे. अरे कॅन्सल कसं काय करू शकता रे बाबा तुम्ही. नंतर प्लस आहे ना, इथं मायनस आहे. कॅन्सल असं डायरेक्टली केलं तर रॉंग होईल. ठीक आहे. तर तुम्ही क्रॉस मल्टिप्लिकेशन करू शकता. हा समजा इथं मल्टिप्लिकेशन असतं, तर मल्टिप्लिकेशन असतं तर तुम्ही डायरेक्टली त्यांना कॅन्सल आउट केलं असतं. पण आता तुम्ही कॅन्सल आउट नाही करू शकत. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा बरं. यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर काय म्हणतो. sin 3a इंटू cos a प्लस cos 3a इंटू sin a बरोबर अपॉन cos 3a इंटू cos a. तसंच डिनॉमिनेटरला काय लिहू शकतो आपण. डिनॉमिनेटरला साइन आहे बरं का. sin 3 आहे. म्हणून मी तर टॅन लिहिले पण दिस इज साइन. बरोबर ना. sin 3 आहे. तर काय लिहू शकतो. sin 3a इंटू cos a मायनस cos 3a इंटू sin a अपॉन cos 3a इंटू cos a. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं फक्त. आता बघा डिनॉमिनेटरमधला टर्म्स कॅन्सल होऊ शकतात. दोन्ही डिनॉमिनेटरमधला टर्म्स कॅन्सल झाले. आणि हे बघा कोणत्या फॉर्ममध्ये. साइन a cos b cos a sin b च्या फॉर्ममध्ये दिसतोय तुम्हाला. एक फॉर्म्युलामध्ये दिसतोय तुम्हाला sin a cos b cos a sin b. आणि खालचं पण एक फॉर्म्युलामध्ये दिसतोय sin a cos b मायनस cos a sin b. आपण इथं काय लिहू शकतो. साइन a प्लस b. a म्हणजे काय 3a आणि b म्हणजे काय a. तसंच डिनॉमिनेटरमध्ये काय लिहू शकतो. साइन मायनस बी. आता मायनस आहे. म्हणजे काय 3a. बी म्हणजे काय ए. पटकन सांगायचं काय येणार. साइन 3a प्लस a 4a अपॉन साइन 3a मायनस a. सो दिस इज द फायनल आन्सर. साइन 4a अपॉन साइन 2a. ऑप्शन बी इज द राईट आन्सर. समजलं काय फॉर्म्युलामध्ये आहे ना रे. हे तर मिस्टेक करू नका. कोणता फॉर्म्युला. साइन प्लस बीच्या फॉर्म्युलामध्ये आहे ना साइन a प्लस बी. काय असं साइन a प्लस बी. साइन a cos b प्लस cos a sin b या फॉर्म्युलामध्ये आहे. ठीक आहे. डिनॉमिनेटरमध्ये पण साइन a मायनस बीच्या फॉर्ममध्ये आहे. ठीक आहे. तर फॉर्म्युलाचा पूर्ण गेम आहे हा. ठीक आहे. सो 13th क्वेश्चन डन. देन वी कॅन गो टू द 14th क्वेश्चन. सो 14th क्वेश्चनमध्ये काय दिले बघा बरं. triangle ABC, if in triangle ABC tan A is equal to 1, tan B is equal to 2, tan A is equal to 1, tan B is equal to 1, then tan C is equal to काय. in triangle ABC आपल्याला माहिती आहे sum of angles will be 180 degree बरोबर. we know one thing. तुम्ही समजून घ्या. tan मध्ये आपल्याला एक माहिती आहे. so tan A plus tan B plus tan C असं जर असेल तर आपण त्यांना काय लिहू शकतो. tan A इंटू tan B इंटू tan C. हे माहिती आहे ना तुम्हाला. आपण असं लिहू शकतो. फक्त टॅनला हा प्रॉपर्टी एक्झिस्ट करतो बरं का. टॅनचा एक प्रॉपर्टी आहे. tan A प्लस tan B प्लस tan C मध्ये असेल तर आपण त्याला डायरेक्ट tan A इंटू tan B इंटू tan C असं लिहू शकतो. ठीक आहे. आता मला सांगा tan A आपल्याला माहिती आहे ना. tan A किती आहे. त्याचं व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला 1. tan B चं व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे 2 प्लस tan C तर आपल्याला काढायचं आहे. इज इक्वल टू 1 इंटू 2 प्लस नाही इंटू tan C. सो 3 प्लस tan C इज इक्वल टू 2 tan C.
तर हा टॅन सी तर काही नसतं रे, 1 टॅन सी असतो बरोबर. 1 टॅन सी जर इकडे गेला तर काय बनणार, इज इक्वल टू 2 टॅन सी मायनस टॅन सी. सो इज इक्वल टू -1 सो टॅन सी. तुम्हाला टॅन सीचं व्हॅल्यू भेटल्यास 3. काय भेटले टॅन सीचं व्हॅल्यू काय भेटले, एक ऑप्शन 3. येस. सो ऑप्शन 3 इज द राईट आन्सर. समजलं. ठीक आहे. 14th क्वेश्चन डन. देन वी कॅन गो टू द 15th क्वेश्चन. 15th क्वेश्चन काय आहे, अरे फॉर्म्युला आठवलं होतं ना, फॉर्म्युलाचा गेम होता पूर्ण, पेपरच नव्हता, फॉर्म्युलाचा गेम होता. मित्र म्हणतो यार आठवलं का रे, काय 2 साइन थीटा 2 साइन ए साइन बी. आठवलं 2 साइन ए साइन बीचा फॉर्म्युला काय, कॉस ए मायनस बी मायनस कॉस ए प्लस बी. हा फॉर्म्युला आहे ना, बघा फॅक्टरायझेशन फॉर्म्युला काढा आणि बघा नीट जरा. ठीक आहे. आपल्याला काय लिहू शकतो, कॉस ए म्हणजे काय 3 थीटा मायनस थीटा मायनस कॉस प्लस बी म्हणजे 3 थीटा प्लस थीटा सेट. सो हे बनतो कॉस 2 थीटा मायनस कॉस 4 थीटा. एक ऑप्शन कॉस 2 थीटा मायनस कॉस 2 थीटा मायनस कॉस. ऑप्शन इज द राईट आन्सर. बस एवढंच करायचं होतं. काय बोलतो मी, फॉर्म्युलाचं पूर्ण गेम आहे. ठीक आहे. 15th क्वेश्चन पण डन. समजलं का रे 15th क्वेश्चन किती सोपा होता. ठीक आहे. ठीक आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन नंबर 16. हां हे बघा, या टाईपचे क्वेश्चन आपण ऑलरेडी क्लासरूममध्ये सॉल्व्ह केलेले आहेत. हे बघूनच कळतं तुम्हाला. b इज इक्वल टू ए प्लस सी बाय 2 काय आहे, पीच्या फॉर्ममध्ये आहे ना. बघा हे ए हे बी हे सी, हे ए हे बी हे सी. सो नोट करा ए प्लस सी कॉस 4a प्लस कॉस 2a अपॉन 2 केलं तर तुम्हाला मिडल टर्म भेटतोय का बघा. सो कॉस 6a अपॉन 2. सो हे बनतो कॉस 3a. आहे की नाही एपीमध्ये, आहे की नाही एपीमध्ये. तर आपण यांचा ग्रुप बनवूयात. हे एपीमध्ये आहेत सम ऑफ 2 टर्म्स, यांचं आपण थोडं रिअरेंजमेंट करू. ठीक आहे. आता तुम्ही म्हणता कोणत्या बेसिसवरती रिअरेंजमेंट केलं, पीच्या टर्ममध्ये रिअरेंज केलं. हे आपण ऑलरेडी क्लासमध्ये पण या टाईपचे क्वेश्चन डिस्कस केले. तर या क्वेश्चनला मी थोडं रिअरेंज करतो. कॉस 4a प्लस कॉस 2a प्लस कॉस 3a. तर मी त्याला रिअरेंज करतो अपॉन साइन 4a प्लस साइन 2a प्लस साइन 3a. मी त्याला रिअरेंज केलं म्हणजे हा जो टर्म आहे याला फक्त इकडं बाजूला ठेवलं. ठीक आहे. आपण इथं एक फॉर्म्युला अप्लाय करू शकतो रे, कॉस ए प्लस कॉस बी. आठवतं सगळ्यांना फॉर्म्युला, कॉस ए प्लस कॉस बी, कॉस ए प्लस कॉस बी. खाली आपण वापरू शकतो एक फॉर्म्युला साइन ए प्लस साइन बी. 2 फॉर्म्युला आपण यूज करणार इथं. कॉस ए प्लस कॉस बी वरती, साइन ए प्लस साइन बी खाली. इथं ज्यांचं ब्रॅकेट बनवतोय ना तर आपण फॉर्म्युला लावूयात. जिथं ब्रॅकेट बनवतोय तर, कारण हे ए प्लस सीच्या फॉर्ममध्ये ना, ए प्लस सी, आणि हा बीच्या फॉर्ममध्ये. लाईक इफ वी कम्पेअर इट विथ द एरिथमेटिक प्रोग्रेशन राईट, हे 2 आहे. तो सांगा कॉस ए प्लस कॉस सीचा फॉर्म्युला काय असतो रे, 2 कॉस प्लस बी बाय 2 टू कॉस मायनस बी बाय 2. तसंच साइन ए प्लस साइन बीचा फॉर्म्युला काय असतो, साइन ए प्लस बी बाय 2 इंटू कॉस मायनस बी बाय 2. चलो डायरेक्टली लिहू शकतो आता आपण, डायरेक्टली लिहू. सो कॉस ए प्लस कॉस बीला काय लिहू शकतो, 2 कॉस ए प्लस बी बाय 2. चला आता पटपट करा. 4a प्लस 2a 6a बाय 2 म्हणजे येतो 3a. समजलं सगळ्यांना 3a कसं आलं, इंटू कॉस ए मायनस बी. सो हे येणार कॉस ए मायनस बी. आता 4 मायनस 2 सो इथं फक्त येणार a. ओके. आणि प्लस हा कॉस 3a ॲज इट इज राहणार, कॉस 3a ॲज इट इज राहणार. ठीक आहे.
कॉस 3a ॲज इट इज राहणार. ठीक आहे. चलो आता खाली इथं पण तुम्हाला सेम फॉर्म्युला अप्लाय करायचं. इथं फॉर्म्युला अप्लाय करायचं आहे. 2 साइन प्लस b/2 केलं की परत तुम्हाला काय भेटणार 3a भेटणार इंटू कॉस a भेटणार बरोबर प्लस साइन 3a साइन 3a. ठीक आहे. चलो आता तुम्ही बघू शकता न्यूमरेटरमधनं आपण कॉस 3a ला कॉमन काढू शकतो. काय करू कॉस 3a ला कॉमन काढू. सो कॉस 3a ला कॉमन काढलं तर इथं राहणार काय 2 बघा 2 कॉस 3 गेला बाहेर तर काय तर 2 कॉस a. सो 2 कॉस a प्लस 1. तर जर न्यूमरेटरमधनं तुम्ही साइन 3a ला कॉमन काढलं तर राहणार काय साइन 3a ला कॉमन काढा. कॉमन का ना दोन्हीकडे साइन 3 आहे ना कॉमन काढा. तर राहणार 2 कॉस a प्लस 1. Now you can see these two terms can get cancelled and what we will have cos 3a upon sin 3a and we know cos upon sin is nothing but cot 3a. Okay, so option D is the right answer, cot 3a. समझ लगा सोप्पा क्वेश्चन होता तो फॉर्म्युलाचा गेम आहे हा. After question number 16 then we can go to question number 17. सो क्वेश्चन नंबर 17 काय सांगते बघा बरं. क्वेश्चन नंबर 17 मध्ये ना एक प्रिंटिंग मिस्टेक ॲक्च्युली याचा आन्सर आहे ना 0 आला पाहिजे. तर 0 आन्सर तेव्हाच येतो ज्यावेळेस तुम्ही हे चेंजेस करता. तुम्हाला क्वेश्चनला मॉडिफाय करून थोडं असं लिहायचं होतं. काय लिहायचं होतं कॉट π/12 प्लस कॉट 11 π/12 प्लस कॉस 9 π/12 cos 3 π/12. या क्वेश्चनला हे क्वेश्चन इग्नोर करा. ठीक आहे. या क्वेश्चनला तुम्हाला थोडं मॉडिफाय करून घ्यायला पाहिजे. असं क्वेश्चन असेल तरच आपला आन्सर मॅच होतो. तो क्वेश्चनमध्ये थोडं प्रिंटिंग मिस्टेक होता येतं बघा. काय येतं cos π/12 cos 11 π/12. आता हे बघा π/12 प्लस कॉट. आता हे 11 π/12 आपण असं पण लिहू शकतो ना i मायनस π/12. सांगा मला लॉजिक बघा 12 मायनस 1 11 π/12 राईट प्लस कॉस. आता बघा इथं आपण कॅन्सल आउट करू शकतो. ही 3 जार आणि 3 4 जार. सो आपण इथं डायरेक्टली लिहू शकतो कॉस 3 π/4. काय लिहू शकतो कॉस 3 π/4. तर पण आपण कॅन्सल करू शकतो 3 1 जा अँड 3 4 जा. सो हे बनतो π/4 बनतो इथं प्लस कॉस π/4. ठीक आहे. आता इथं तुम्हाला अलाइड अँगलचं कन्सेप्ट वापरावं लागेल. सो कॉट π/12. आता इथं जर तुम्ही अलाइड अँगलचं कन्सेप्ट वापरलं तर इथं येतो मायनस कॉट π/12. सांगा ना मला 180 मायनस सेकंड क्वार्टरमध्ये कॉट असतो का नाही मायनस. आता मला सांगा कॉस 3 π/4. आता जर आपण कॉस 3 π/4 ला सॉल्व केलं म्हणजे पायच्या ठिकाणी समजा तुम्ही 180 टाकलं सो 3 इंटू 180 डिवाइड बाय 4 याला जर तुम्ही केलं तुम्हाला आन्सर भेटणार कॉस 135. काय भेटणार कॉस 135. सो आपण इथे लिहू शकतो कॉस 135 प्लस कॉस π/4. कॉस π/4 म्हणजे कॉस 45. कॉस π/4 म्हणजे काय असतो कॉस 45. सो डायरेक्ट आता का प्लस कॉट π/12 मायनस कॉट π/12 कॅन्सल. हे कॅन्सल झालेत. हे डायरेक्ट इथं 0 येतं. ठीक आहे 0 आणि थांबा इथं पुढे पण आहेत कॉस 135. जर आपण याला कॉस 135 ला जर सॉल्व केलं तर तुम्हाला -√2 असं भेटतो बरोबर. आणि कॉस 45 ला आपण जर सॉल्व केलं तर इथं पण तुम्हाला √2 असं भेटतो. ठीक आहे. सो हे पण एकमेकांना कॅन्सल होतात आणि फायनल आन्सर आपलं 0 राहतो. फायनल आन्सर काय राहतो आपला 0. सो फायनल आन्सर इज नथिंग बट 0. सो याचा आन्सर आहे 0. फक्त क्वेश्चनमध्ये थोडं चेंज होता. या क्वेश्चनमध्ये तुम्ही याला थोडं मॉडिफाय केलं पाहिजे होता या फॉर्ममध्ये. ठीक आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन नंबर 18 कडे जाऊयात. व्हॉट इज द क्वेश्चन नंबर 18 सेइंग. अरे क्वेश्चन नंबर 18 किती सोपा आहे. sin 4 थीटा प्लस sin 2 थीटा. कोणतं फॉर्म्युला लावणार आहे तुम्ही तर हे कोणत्या फॉर्ममध्ये sin a प्लस sin b च्या फॉर्ममध्ये ना ऑलरेडी
आपल्याला माहिती आहे, मी डायरेक्ट लिहितो साइन ए प्लस साइन बी काय, 2 साइन ए प्लस बी बाय 2 म्हणजे 4 थीटा प्लस थीटा डिवायडेड बाय 2 इंटू कॉस मायनस बी बाय 2 म्हणजे 4 थीटा मायनस थीटा डिवायडेड बाय 2. ठीक आहे, सांगा 2 साइन 4 6 4 प्लस 2 6 6 बाय 6 थीटा बाय 2 म्हणजे 3 थीटा 2 कॉस 4 मायनस 2 थीटा 2 2 कॅन्सल राहतो थीटा झालं 2 साइन 3 थीटा कॉस थीटा. बस ऑप्शन बी इज राईट आन्सर. या टाईपचे क्वेश्चन तुमचे चुकलेच नाही पाहिजे होते. ठीक आहे, फक्त फॉर्म्युलावरती गेम आहे पूर्ण. आपण इथं कोणता फॉर्म्युला वापरलं, कोणता फॉर्म्युला वापरला, साइन सी प्लस साइन डी. तर ए बी लिहिलं तरी कन्फ्यूज होऊ नका. ठीक आहे, इथं काय आता 2 साइन सी प्लस साइन सी प्लस डी बाय 2 बरोबर इंटू कॉस सी मायनस डी बाय 2 बरोबर. तर या फॉर्म्युलामध्ये आपण एक्सपांड केलं. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 19. बरोबर, क्वेश्चन नंबर 19 काय, इफ टॅन थीटा प्लस सेक थीटा इज इक्वल टू √3 देन थीटा इज इक्वल टू. ओके, आपल्याला काय गिवन आहे त्याआधी लिहून घ्या. सो वी नो टॅन थीटा प्लस सेक थीटा इज इक्वल टू √3. मला सांगा, एक काम करू, टॅनला तिकडे घेऊन जा, काय भेटणार आपल्याला, सेक थीटा इज इक्वल टू √3 मायनस टॅन थीटा. बरोबर, आता समजा आपल्याला थीटा काढायचा ना, तर आपल्याकडे याचा आयडेंटिटी माहिती आहे, तर त्या आयडेंटिटीसाठी आपल्याला स्क्वेअर पाहिजे. तर स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स काय भेटणार आपल्याला, सेक स्क्वेअर थीटा इज इक्वल टू √3 मायनस टॅन थीटाचा स्क्वेअर. आपण एलॅबरेट कसं करून कसं लिहू शकतो, मला सांगा. सेक स्क्वेअर थीटाला काय लिहू शकतो, आपल्याकडे एक आयडेंटिटी आहे ना, 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा. आपण सेक स्क्वेअर थीटाला काय लिहू शकतो, 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा लिहू शकतो ना, तर लिहून टाकू 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा इक्वल टू, आता हे ए मायनस बीच्या फॉर्ममध्ये ए स्क्वेअर. मला सांगा √3चा स्क्वेअर काय असतो रे, √3चा स्क्वेअर केला तर 3च भेटणार, 3 मायनस बी स्क्वेअर ए स्क्वेअर, स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस 2ab असं लिहिलं तर चालते. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर काय ना, तर टॅन स्क्वेअर थीटा मायनस 2ab मायनस 2 √3 थीटा. ठीक आहे, समजलं का. सो इथं बघा काय कॅन्सल होतोय, टॅन स्क्वेअर थीटा गेला, राहतोय काय आपल्याकडे, राहणार काय आपल्याकडे, इथं 1 आहे बरोबर. ठीक आहे, 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा. ठीक आहे, तर आपल्याकडे काय येतं, काम करा 1, आता 3 आहे, 3 इकडे आला तर -3 इज इक्वल टू -2 √3 टॅन थीटा. तर काय बनणार, -2 इज इक्वल टू -2 √3 टॅन थीटा. समजा मायनस मायनस गेला, 2 गेला, राहणार काय आपल्याकडे, टॅन थीटा इक्वल टू, आता हा जो 3 आहे हा मल्टिप्लाय करतो, इकडे आला की डिवाइड करणार. सो हे बनणार 1/√3. सांगा तुम्हाला टॅन मध्ये 1/√3 कधी भेटतो, आपण याला असं लिहू शकतो ना, टॅन थीटा इज इक्वल टू टॅन π/6. π/6 म्हणजे काय, 30. टॅन 30 मध्ये 1/√3 असतो ना, तर थीटा काय झालं आपलं π/6, थीटा इज 30 π/6. सो आन्सर इज π/6. ऑप्शन सी इज द राईट आन्सर. समजलं, क्वेश्चन असा सॉल्व करायचा होता. देन वी कम टू द लास्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 20, अँड देन वी कॅन कम्प्लीट ऑल द क्वेश्चन्स फॉर टुडे. क्वेश्चन नंबर 20 मध्ये काय सांगितलं बघा बरं, cos π/4 - x cos π/4 - y मायनस साइन, हे तुम्हाला कोणत्या फॉर्ममध्ये असेल, cos साइन कोणत्या फॉर्ममध्ये असेल, cos साइन म्हणजे हे असं फॉर्ममध्ये cos a मायनस cos b च्या फॉर्ममध्ये आहे ना. cos a मायनस cos b म्हणजे काय असतो, cos a cos b, त्यामध्ये मायनस आहे, cos a प्लस b असेल बरोबर, cos a प्लस मायनस साइन a साइन b बरोबर ना. तर आपण डायरेक्टली तर लिहू शकतो, काय लिहू शकतो,
पण एक काम करायचं, कन्फ्युजन नको क्रिएट करायला. एक काम करा, π/4 मायनस एक्स, π/4 मायनस एक्सला एक काम करा, तुम्ही ए असं सांगा आणि π/4 मायनस वाय याला बी असं सांगा. म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन नाही होणार. हे दोन सेपरेट टर्म्स आहेत, दोन सेपरेट टर्म्स आहेत, कन्फ्यूज होऊ नका. सो आपण इथं काय लिहू शकतो, कॉस ए प्लस बी, बरोबर या फॉर्ममध्ये आहे ना. हे सॉरी, इथं 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 कॉस ए प्लस बी आला पाहिजे ना. एक मिनिट, हे कॉस ए कॉस बी नाही, कॉस ए प्लस बीच्या फॉर्ममध्ये ना. बट कॉस प्लस बी, ए आणि बी आपण काय कन्सिडर केले, पुट करा बरं, तुम्ही काय कन्सिडर केलं होतं ते आता पुट करा, म्हणजे कन्फ्युजन नाही होणार. π/4 आता डायरेक्ट सॉल्व केलं तरी चालते, प्लस प्लस π/4 मायनस वाय. ओके, मला सांगा π/4 प्लस π/4 काय होतं रे, π/4 प्लस π/4, सो येतो 2π/4 अँड दिस इज नथिंग बट π/2. सो तर काय लिहू शकतो, π/2 मायनस एक्स प्लस वाय. काय लिहू शकतो, π/2 मायनस एक्स प्लस वाय. समजलं कसं केलंय, एक्स आणि वायला सोबत घेतलं आणि मायनसला बाहेर कॉमन काढलं मी, ठीक आहे. मायनस बाहेरला कॉमन काढलं आणि एक्स आणि वायला सोबत दिलं. तुम्हाला अलाइड अँगलचं कन्सेप्ट माहिती आहे, हे काय बनतो, कॉस π/2 एलिमिनेट करतो, कॉस त्याचा फ्रेंडला बोलवतो साईन, π/2 मायनस म्हणजे पहिलं क्वाड्रंट प्लसच असणार, साईन एक्स प्लस वायचा आन्सर. समजलं कसं केलं, साईन एक्स प्लस वायचा आन्सर, ऑप्शन इज द राईट आन्सर. तर पूर्ण खेळ जो होता तो फॉर्म्युलाचा होता. एखाद्या स्टुडंटला जर फॉर्म्युला माहीत असेल तर तो कुठं रॉंग होऊच शकत नाही आणि तुम्हाला हा पेपर इझी गेला पाहिजे होता, ठीक आहे. तर जे जे क्वेश्चन तुमचे रॉंग झाले ते सगळ्यांनी थोडं नीट बघून घ्या आणि न बघता लिहून काढा, ठीक आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात.